हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना। पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे नवीन एका यूट्यूब ब्लॉगमध्ये। आज सकाळी सकाळी नाश्त्याची तयारी चालू आहे। आज तुमच्यासोबत मॉर्निंग रूटीन शेअर करणार आहे। रूटीन म्हणाल तर जे कपडे भांडी वगैरे असतात तर ते नाही शेअर करणार आहे, फक्त किचनमधलं शेअर करणार आहे। तर सकाळी सकाळी नाश्त्याला पोहे बनवलेले होते आणि आज जेवणामध्ये सिंपल असा मसाले भात करणार होते, जसे आपण लग्नाच्या पंक्तीत वगैरे खातो आणि कमी साहित्यात, म्हणजे जास्त भाज्या वगैरे नव्हत्या कारण आम्ही संध्याकाळी भाज्या आणतो तर जास्त भाज्या नव्हत्या माझ्याकडे, पण जे काही अवेलेबल होतं त्याच्यातूनच तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करत आहे। नक्की आवडल्यास कमेंट करा। आणि आता मी रेसिपीला चालू करते। बाकीची कामे वगैरे होती ते करून झालेली आहेत। नाश्ता वगैरे करून झाल्यानंतर आता फक्त सिंपलचा मसाले भात करायचा होता आणि शरूला टिफिनला पण हेच होतं आणि आहोंना टिफिनला भाकरी आणि भाजी दिलेली होती, त्याच्यामुळेच हा मी घाट घातलेला होता मसाले भात करण्याचा, कारण शरूला टिफिनला चपाती लागते। तर इथं पटकन मी मसाले भात बनवायला घेतला होता। तर जास्त काही नाही, माझ्याकडे सिंपलचे वांग बटाटा होता आणि शेंगदाणे होते, एवढंच होतं। बाकी वाटाणा फ्लावर हे काही नव्हतं आणि जास्त करून शर्वरीला हे गोष्टी आवडत नाहीत म्हणून मी त्या स्किप केल्या। तुम्हाला हवं असेल तर घालू शकता। त्याच्यानंतर इथं मी जिरं खोबरं आणि आलं लसूण आणि कोथिंबीर असं काही होतं त्याचं वाटण करून घेणार होते आणि नंतर फोडणीसाठी कांदा चिरलेला होता लांबडा आणि टोमॅटो पण चिरून घ्यायचा होता, तो नंतर मी चिरून घेणार आहे। आणि इकडे हे वाटण करून घ्यायचं आहे, त्याच्यात थोडीशी बडीशेप घातलेली होती आणि मिक्सरला फिरवायचं आहे। आणि तुमच्याकडे जर अवेलेबल असेल तर सुक्या खोबऱ्याच्या ऐवजी तुम्ही ओलं खोबरंही त्याच्यामध्ये घालू शकता, त्याने तर भात तर खूपच सुंदर लागतो। पण सध्या तरी माझ्याकडे ड्राय म्हणजे सुकंच खोबरं होतं तर मी त्याचंच वाटण करून घेतलेलं होतं आणि त्याच्यामुळे ना वाटणामुळे आलं लसूणमुळे खूपच छान टेस्ट येतो भाताला। अगदी लग्नाच्या पंक्तीत होतो असा मऊसूत भात तयार होतो। आणि त्याच्यामध्ये थोडंसं तूप घालायचं आहे, तर शर्वरीला तूप आवडत नाही त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये तूप घातलेलं नाही, तुपामुळे तर अप्रतिम भात लागतो। मी नंतर तूप घालून घेणार आहे, म्हणजे जेव्हा जेवण करणार तेव्हा मी त्याच्यावरती थोडंसं तूप घालून घेणार आहे, पण सध्या मी भातामध्ये घातलेलं नाही आहे। तर इथं आता माझं वाटण करून झालेलं होतं, त्याच्यानंतर कुकरमध्येच करणार आहे, पटकन होऊन जातो आणि एक 1 पॉट मील म्हणू शकता तुम्ही याला, जास्त भांडी लागत नाहीत। मग त्याच्यानंतर इथं कुकर गरम करून घेतला, त्याच्यामध्ये तेल ओतलं, नंतर मोहरीची फोडणी दिली, जिरे मी मिक्सरला बारीक केले होते। फक्त मोहरी, एक छोटी वेलची, दालचिनीचा तुकडा, तेजपत्ता आणि लवंग आणि काळी मिरी आपल्या अंदाजानुसार त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। ते थोडं परतलं की जे आपण वाटण केलं तर ते त्याच्यामध्ये घालून परतून घ्यायचं आहे। आणि त्याच्यानंतर जे कांदा चिरून ठेवलेला होता तर तो त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा, तो पण 1-2 मिनटं परतून घ्यायचा आणि नंतर टोमॅटो कट करून घेतलेला तो त्याच्यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचा, 1 ते 2 मिनटं मिक्स करून घ्यायचा। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये जे कट करून ठेवलेले वांग बटाटा होता तर ते धुवून घ्यायचं आहे, ते काळे पडतात तर धुवून घ्यायचे आणि त्याच्यानंतर धुवून घेतल्यावर कुकरमध्ये मिक्स करून घेतले आणि नंतर जे शेंगदाणे काढून ठेवलेले होते ते सुद्धा आपल्या अंदाजानुसारच घ्यायचे आहेत, कमी जास्त लागेल तेवढे, ते घालून पण मिक्स करून घ्यायचं। आणि ते थोडं मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार, आपल्या अंदाजानुसार जेवढं आपल्याला मीठ लागतं तर ते घालायचं आहे। त्याच्यानंतर ते सगळं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर आपला जो घरातला घाटी मसाला असतो कांदा लसूण मसाला तर तो घालून घ्यायचा आहे, त्याने पण टेस्ट खूप छान येतो। त्याच्यानंतर हळद घालायची आहे, लाल तिखट घालायचं आहे आणि चिकन मसाला मटन मसाला जो काही असेल तो घालायचा आहे आणि बिर्याणी मसाला घालायचा आहे, जो की आपण प्रत्येक पुलावमध्ये कशामध्ये घालतो तर तो घालून घ्यायचा आहे, त्याच्यामुळे फ्लेवर्स खूप छान येतात भाताला। आणि त्याच्यानंतर त्यालासुद्धा 1 ते 2 मिनटं मस्त असं परतून घ्यायचं आहे आणि ते परतल्यानंतर तेलाचा अंदाज आपल्यानुसारच ठेवायचा आहे, म्हणजे आपल्याला जेवढं कमी जास्त हवे आहे तेवढंच घालायचं आहे। आणि इथं मी मसाला परतेपर्यंत एका साईडला गरम पाणी करायला ठेवून दिलेलं होतं, आपल्याला भातामध्ये गरम पाणीच घालायचं आहे, त्याच्यामुळे भात पटकन मोकळा होतो आणि लवकर शिजतो। ह्या पण काही टिप्स असतात। त्याच्यानंतर इथं धुतलेला तांदूळ होता तो मी अर्धा तास भिजत घातलेला होता, म्हणजे जेव्हा आपलं भाज्या वगैरे कटिंग करत असतो आपण तर तेवढपर्यंत आपण तो भात भिजत घालून ठेवून द्यायचा आहे। आणि त्याच्यानंतर मिक्स भाज्यामध्ये भात टाकून दिलेला आहे आणि त्याच्यानंतर त्याला पण 1 ते 2 मिनटं मस्त असा परतून घेतला आणि नंतर जे साईडला गरम पाणी करायला ठेवलेलं होतं ते सुद्धा अंदाजानुसार मिक्स करून घ्यायचं आहे। कोणाला जास्त मऊ आवडतो किंवा कोणाला फडफडीत भात आवडतो त्याच्यानुसार पाणी घालून घ्यायचं आहे
आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे, चांगलं ढवळून घ्यायचं आहे. आणि इथं तूप तुम्हाला आवडत असेल तर ते घालायचं आहे, त्याच्यामुळे आपला भात मऊ होऊन जातो. आणि त्याच्यानंतर कुकरला झाकण लावून 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आणि शिट्ट्या झाल्यानंतर पूर्ण कुकर थंड करून द्यायचं आहे. आणि कुकर थंड झाला त्याच्यानंतरच आपल्याला त्याचं झाकण उघडून घ्यायचं आहे. आणि ते पहा, मस्त असा आपला लग्नाच्या पंक्तीतील मसाले भात तयार झालेला आहे. वांगं बटाटा घालून त्याचा जो फ्लेवर आहे तो खूपच मस्त येत असतो. आणि मस्त मऊ मोकळा असा झालेला होता भात. आणि खरंच खूप दिसायला पण छान दिसतो हा भात. आणि म्हणजे बघताच क्षणी खाण्याची इच्छा होईल असा हा भात तयार होतो. तर पटकन इथं मी प्लेटमध्ये काढून घेत आहे. आणि इथं मला शर्वरीला टिफिनला पण द्यायचा आहे भात. तर इथं प्लेटिंग करून घेत आहे. आणि मी स्वतः टेस्ट करून बघणार आहे कसा झालेला आहे भात हा. बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं होतं. तर इथे बघा, मस्त मोकळा मऊसूत झालेला आहे. आणि जास्त साहित्य लागत नाही, थोडासा कांदा टोमॅटोच घातलेला होता आणि थोडंसं वाटण घातले तरी 3 ते 4 लोकांपुरता हा मसाले भात तयार झालेला आहे. आणि फायनली आता मी तर खाऊन बघत आहे कसा झालेला आहे. आणि तुम्हीसुद्धा नक्कीच ट्राय करून बघा घरी कसा होतो आहे. अगदी सोप्या प्रमाणात आणि सोप्या पद्धतीनं भात तयार होतो आणि अगदी अप्रतिम लागतो. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की सांगा. आणि आवडला असल्यास लाईक, कमेंट आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.